मला माहिती आहे तुला बाबांना खरं काय ते सांगायचंय, पण परिस्थिती अशी आहे की तुझा नाईलाज होतोय. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, काय ना आयुष्यात संधी कधीही सांगून येत नाही आणि नेहमीच येते असंही नाही. त्यामुळे आपण योग्य वेळी योग्य संधीचा उपयोग करायला हवा, नाहीतर मग नंतर पश्चाताप करून काहीही उपयोग नसतो. कारण गेलेली वेळ कधीही परत येत नसते. अगदी बरोबर बोललीस ग मधुश्री. मलाही एक संधी मिळाली रेडिओ स्टेशनला जायची, तुला भेटायची. इतक्या वर्षांचं मनात जपलेलं स्वप्न पूर्ण करायची. पण ह्यांच्यापासून लपवून नाही नाही नाही, ह्यांच्यापासून लपवून नाही चालणार. काही झालं तरी मला आज यांना सांगावंच लागेल. आता फार काळ ह्यांच्यापासून लपवून नाही ठेवता येणार. आज काही करून तुला त्यांना सांगावंच लागेल. काही झालं तरी आज मी त्यांना सांगणार. तेव्हा बाकीचे कोणी आलेच नाही. झाला का सगळ्यांचा ब्रेकफास्ट? हो, सगळे विचारत होते तुम्हाला. काय करू, रात्रभर झोपच लागत नाही. सतत त्या पैशाचा विचार. आता वेळ लागेल मला माहिती आहे. असं का बोलताय तुम्ही? कसं बोलू? प्रयत्न करतोय, जातोय, लोकांना भेटतोय, काही करता येईल का बघतोय, पण कशाला यशच येत नाही. काही होतच नाही, पैसेच मिळत नाहीत. कसे कसे देणार आहोत आपण पैसे? होईल काहीतरी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अहो, एक बोलू का? तुम्ही चिडू नका. प्रस्तावना पुरे, उद्याचं बोल. पहिलं पूर्ण ऐकून घ्या. बोलते, चिडू नका. ते म्हणजे आपलं टेन्शन कमी होईल, आपल्याला जरा हातभार लागेल, म्हणून मी एक नोकरी करू का? का म्हणालीस परत? ते मी एखादी नोकरी करू का? आता हे माझ्या समोर म्हणालीस, परत जगात कोणासमोर म्हणायचं नाही. आपल्या घरातल्या बायका हे नोकरी वगैरे असली थिरक करत नाहीत. काही गरज नाहीये, विषय सोडून द्यायचा. हे बोलणंच झालं नाही आपलं, डोक्यातून काढून टाकायचं हे सगळं. नाही पण मी नाही पण बेन काय? पहिलं आणि शेवटचं अहो पण डोक्यातून काढून टाकायचं हे असलं. ह्याच्यात पण बिन काय? बरं, मला आणखीन एक म्हणजे मला काहीतरी बोलायचं आहे. हेच बोलायचं आहे, म्हणजे ऐका ना, तुम्ही ऐका. तुझं ऐकतोच आहे मी. हो, मी ज्या कुकिंग क्लासला जाते ना, तो क्लास खरं तर तू निघतोयस का? काय? अरे मला स्टेशनला सोडायचं होतं, मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. हे बघ, निघतो द्या मला. मला अहो ते अगं आल्यावर बोलू ना. आता नाही. त्याला सोडायचं. हो, ऐका ना. अहो, आत्ताही सांगायचं राहून गेलं. कधी सांगू? नक्कीच या दोघी जणी काहीतरी लपवतायत. काहीतरी गडबड आहे. नाहीतर त्या अनुने ती चिठ्ठी एवढ्या घाईने माझ्या हातून काढून घेतलीच नसती.